छत्रपती एज्युकेटर मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम GMC. या व्हिडिओमध्ये आपण एक सर्वात महत्त्वाच्या अपडेट बद्दल माहिती घेणार आहोत. ते म्हणजे महाराष्ट्राचे BMS आणि BHMS चे राऊंड कधी सुरू होतील, तसेच AA-CCC चे शेड्यूल काय आहे, या सर्वांबद्दल व्यवस्थितरित्या माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, BHMS, BBSc, BMS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, बी फार्मसी, तसेच सेंट्रल GMCC आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या सर्वांबद्दल व्यवस्थितरित्या माहिती पुरवली जाते. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर बघा, सर्वात महत्त्वाचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर AA-CCC चा शेड्यूल आलेला आहे. तर AA-CCC चा शेड्यूल कशा प्रकारे आहे याबद्दल माहिती घेणार आहोत आपण सुरुवातीला. नंतर आपण महाराष्ट्राचा शेड्यूल कधी सुरू होऊ शकतो याबद्दल माहिती घेऊया. बघा, रजिस्ट्रेशन जे चालू झालेलं आहे 1 तारखेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय. 2 PM त्याचं रजिस्ट्रेशनची लास्ट तारीख, म्हणजे 2 वाजेपर्यंत तुम्ही 1 तारखेला आणि 5 वाजेपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला चॉईस फिलिंग द्यायचे 26 ऑगस्ट पासून ते 1 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग द्यायची. चॉईस फिलिंग तुम्ही रात्री 11 वाजेपर्यंत देऊ शकता. त्याच्यानंतर जर तुमचं सांगायचं झालं तर सेकंड आणि थर्ड सप्टेंबर पर्यंत तुमची सीट अलॉटमेंट होईल आणि 4 सप्टेंबरला तुमचा जो आहे रिझल्ट डिक्लेअर होईल आणि तुम्हाला 5 ते 12 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला तुमची जॉईनिंग करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर सेकंड राऊंड सुरू होईल. सेकंड राऊंड कधी चालू होईल? 17 सप्टेंबरला चालू होईल. 22 तारखेपर्यंत तुम्हाला त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन वगैरे करायचं आहे. प्रत्येक राऊंडला रजिस्ट्रेशन करायची फॅसिलिटी असते 22 तारखेपर्यंत. नंतर 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला त्याचं चॉईस फिलिंग पण करायची. 25 सप्टेंबरला त्याचा रिझल्ट येऊन जाईल आणि 26 ते 3 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला त्याची जॉईनिंग करून घ्यायची आहे. नंतर जर तुम्हाला सांगायचं झालं तर 10 ऑक्टोबर रोजी 10 ते थर्ड राऊंड सुरू होईल. 10 ते 13 ऑक्टोबर रोजीपर्यंत तुम्हाला पेमेंट, रजिस्ट्रेशन, चॉईस फिलिंग सर्व तुम्हाला करून घ्यायचंय. त्याच्यानंतर 16 ऑक्टोबरला त्याची रिझल्ट येईल आणि 17 ते 24 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला तुमची जॉईनिंग करून घ्यायची आणि 25 ऑक्टोबरला त्याचं नंतर 30 ऑक्टोबरला जर स्ट्रे वॅकन्सी राऊंड सुरू होईल 30 ऑक्टोबर टू 3 नोव्हेंबर मध्ये आणि 3 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला त्याची चॉईस फिलिंग पण द्यायची आहे. त्याच्यानंतर 6 नोव्हेंबरला तुमचा त्याचा रिझल्ट येऊन जाईल आणि 7 ते 12 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला त्याची जॉईनिंग करून घ्यायची. हे झालं थोडक्यात माहिती. तर यावेळी तुम्ही पार्टिसिपेट करायला पाहिजेत का, हा सर्वात महत्वाचा क्वेश्चन पडतो विद्यार्थ्यांना की सर तिथे जास्त कॉलेज असेल त्याच्यामुळे त्याचा कट ऑफ कमी जात असेल. तसं अजिबात नाहीये, कारण की इथे फक्त गव्हर्नमेंट कॉलेज आणि डीम्ड युनिव्हर्सिटीज, म्हणजे जर तुमचे मार्क कमी असतील तर तुम्ही डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी अप्लाय करू शकता. सेंट्रल युनिव्हर्सिटी, गव्हर्नमेंट एडेड आणि गव्हर्नमेंट कॉलेज यांच्यासाठीच यांचा जो आहे सेंट्रलचा राऊंड होत असतो. मग सर कोणी म्हणते की डबल AIQ कोटा काय असतो, AIQ कोटाचं रजिस्ट्रेशन करायला पाहिजेत. हा बघा, हा जो राऊंड आहे का तो महाराष्ट्रासाठी सेपरेट होत असतात. त्याचे 2 राऊंड होतात. याच्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन फीस 2000 रुपये भरावी लागणार आणि त्याच्यानंतर त्याचे डिपॉझिट जे आहे 50,000 रुपये राहतं. आणि या डिपॉझिटचं काय नाही मी सर्व डिटेलमध्ये AIQ राऊंड कसा राहतो BMS BHMS चा त्याच्याबद्दल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल, काय राहतो काय नाही सर्व डिटेलमध्ये. तर याच्यामध्ये तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट एडेड, सेंट्रल युनिव्हर्सिटी, डीम्ड युनिव्हर्सिटी याच्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आणि एक अजून सर्वात महत्वाचा अपडेट महत्वाचं म्हणजे याचा कट ऑफ पण खूप चांगला हाय असतो AA-CCC चा. म्हणजे जवळपास तुम्हाला जर सांगायचं झालं गव्हर्नमेंट MBBS चा जवळ जिथे कट ऑफ संपतो ना त्यानंतरच त्याचा कट ऑफ जाहीर होत असतो गव्हर्नमेंट आपलं AA-CCC चा. म्हणून तुम्हाला सांगतो म्हणजे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेज राहतात BMS आणि BHMS चे, त्यामुळे त्याच्या रेंज मध्ये त्याचा कट ऑफ असतो. त्याच्यामुळे आपल्या लक्षात असू दे की तुम्ही तसं करू नका. आता याच्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार, महाराष्ट्रामधलं रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार, हे सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन पडलेला असेल. तर तुम्हाला सांगतो 1 ते 4 तारखेपर्यंत सप्टेंबरच्या आपल्याला नोटिफिकेशन येऊन जाईल. 1 ते 4 तारखेपर्यंत महाराष्ट्र BMS BHMS चं रजिस्ट्रेशन, BUMS या सर्व कोर्सचं रजिस्ट्रेशन आपलं 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर मध्ये नक्की चालू होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही त्यानुसार तयारीत राहा. कॉलेज प्रेफरन्स लिस्ट तयार करा, या सर्व गोष्टी तुम्ही तयार करून ठेवा, कारण की तुमची वेळोवेळी धावपळ होऊ नये. कॉलेज प्रेफरन्स लिस्ट, कारण की कॉलेज खूप आहेत, 103 कॉलेज आहेत जवळपास, BHMS चे पण कॉलेज खूप आहेत, त्यामुळे तुम्ही तुमची तयारी करून ठेवा. आता सर्वात इम्पॉर्टंट जर सांगायचं झालं तुम्हाला कॉलेज प्रेफरन्स लिस्ट जर पाहिजेत असेल तर तुम्हाला आमच्याकडे एकदम व्यवस्थित अशी कॉलेज प्रेफरन्स लिस्ट भेटून जाईल.
जर तुम्हाला पाहिजेत असेल तर आमच्याजवळ प्रायव्हेट BMS कॉलेजची एकदम व्यवस्थित अशी कॉलेज प्रेफरन्स येते, कॉलेजचं नाव, कॉलेजचं सिटी पासून डिस्टन्स, ही सर्व माहिती तुम्हाला एका ठिकाणी भेटली जाईल. त्यामुळे जर तुम्हाला पाहिजेत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.